नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा याचीवरची बाही जी आहे ती नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा याचवाला कालचा व्हिडिओ मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा आता ही खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे समोरची. तर बघा ही पण तुम्ही नक्की बघा. तर पहिले आपण आहे ना याचवाला समोरचा भाग तयार करून घेणार आहोत. तर बघा हे समोरचं प्रिन्स कटचा भाग आहे. तर बघा याच्यावरती आता हे उलटं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती प्रिन्स कटचे भाग ठेवून घ्यायचे आहे. तर पहिले आपण आहे ना हे असे जोडून घेणार आहोत. तर पहिले आपण याचीवाली नॉट बनवून घेऊया. तर बघा इथं मी साडीमधलं कापड काढून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आपल्याला एकदम काठाला थोडीशी सोडून. तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारीत चालायचं आहे. जेवढं तुम्ही बारीक टिप मारता तेवढी आपल्याला पायपिंग छोटी येईल. तर बघा सुई धागा घ्यायचा आहे आणि एक छोटासा एका याच्यामध्ये गुंतून घ्यायचा आहे सुई धाग्यातून आणि याच्यामधून आपल्याला सुई अशी उलटी करून घालून घ्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने. तर बघा अशी उलटी करून घ्यायची आहे. दमाने आपल्याला हे कापड सोयीचं करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित एकदम सुंदर अशी पायपिंग तयार होईल. पायपिंग म्हणजे आपल्यावाली नॉट. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित कोपरा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि दमाने आपल्याला ओढीत द्यायचं आहे. तर बघा इकडून आल्याच्या नंतर असं आपलं कापड सोयीचं झालेलं आहे. तर बघा एकदम अशी आपलीवाली नॉट तयार झालेली आहे. तर बघा नॉट तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे प्रिन्स भाग समोरचा उलट्या भागाला असा जोडून घ्यायचा आहे अस्तर आतमध्ये ठेवून. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे टिप मारून घ्यायची आहे. चारी बाजूकून उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करायचं आहे अस्तर लेवल. तर बघा याची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा दुसरी पण आपण तयार करून घेऊया. तर बघा दुसरी पण तयार करून घेतलेली आहे. नॉट पण आपण तयार करून घेतलेली आहे. तर बघा आता समोरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसाचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा अस्तर या पद्धतीने आपल्याला याचं मध्य काढून घ्यायचं आहे. तर बघा मध्य काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हे असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित अस्तर पण ठेवायचं आहे आणि जे आपण समोरचा भाग गळा तयार करून घेतलेला आहे त्याचा पण आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे आणि तिथं पण आपल्याला कट करायचं आहे कॅनव्हासचं. तर तुम्ही हे प्रेस करून सुद्धा याला पॅक करून घेऊ शकता नाही तर तुम्ही याला साईडनी पॅक पण करू शकता. तर बघा व्यवस्थित मी याला पॅक करून घेतलेलं आहे. हे जे नॉट आहे याचे 2 भाग करायचे आपल्याला. तर बघा इथं आपल्याला नॉट ठेवून घ्यायची आहे जे मी तिथं तुम्हाला दाखवत आहे. तर बघा आपल्याला अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसाच्या मधून ठेवून घ्यायचा या पद्धतीने त्या कोपऱ्यावरती. तर बघा मी तुम्हाला दोन्ही साईडनी पण दाखवत आहे आणि तिथं पण तुम्ही पिना पॅक करू घेऊ शकता. तर बघा अशा पिना पॅक करून घ्यायच्या आहे. तर बघा अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा परत मी तुम्हाला दाखवत आहे की बघा इथं या साईडने आपल्याला इथं पिना पॅक करून घ्यायची आहे. नॉट आपल्याला तिथं लावायची. तर बघा हे जे आहे इथं आपल्याला टिप नाही मारायची. तिथं पिनाने मी असं झिकचॅक केलेलं आहे म्हणजे आपल्याला कळलं की आपल्याला तिथं टिप नाही मारायची आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. जिथं पेनाने आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे तिथं टोक आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि जिथं आपण ही नॉट ठेवलेली आहे तिथं व्यवस्थित हाताने पण दाबून ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे म्हणजे तिथली नॉट व्यवस्थित पॅक झाली पाहिजे तिथं. तर बघा आता हे पानगळा आपण घेतलेला आहे समोरचा त्याच्यावरती पण आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. जिथं आपला कोपरा आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे म्हणजे कोपरा पण व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये कोपरा येतो. तर बघा या अशी तिथं पण सुई अशी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा एकदम व्यवस्थित मी दमाने तुम्हाला व्यवस्थित दाखवलं आहे. तुम्ही अजिबात स्किप न करता बघायचं म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल की आपण कशी टिप मारलेली आहे. तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे. तर पिना वगैरे आता आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने अशी टिप मारून घेतलेली आहे. हे बघा एकदम पॅक आपली नॉट झालेली आहे. तर बघा आता थोडं आपल्याला कॅनव्हाचं कापड आणि सगळं कापड थोडं ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यावरची छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर हे बघा असं वालं झालेलं आहे. तर बघा याच्यावरची छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा छोटे कट मारून घेतल्याच्या नंतर आता बघा आपल्याला असे जी नॉट आहे ती अशी आपल्याला वरती ओढून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित आपली पक्की झालेली आहे. हे सोयीचं कापड झालेलं आहे. आता अस्तर आपलं मधून गेलेलं आहे. व्यवस्थित याच्या हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घेतलेली आहे. तर बघा आता
एकदम सुंदर असा आपला समोरचा गळा तयार झालेला आहे। तर बघा ही डिझाईन आता खूप सुंदर अशी चालू आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर बघा आता आपल्याला याच्यावरती अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे गळ्याला। तर बघा हे बोटनेकमध्ये मी कापलेलं आहे 34 साईजमध्ये। याची मी कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे एका भागामध्ये, पहिल्या भागात, आणि हे दुसरा भाग आहे। तर याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज रेडी दाखवणार आहे आणि बाईची डिझाईन नंतर दाखवणार आहे, म्हणजे याच्यावरले 3 भाग रेडी होणार आहे। तर बघा अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आता अस्तरच्या बाजूनी पण आपल्याला अशी सगळ्या बाजूकडून टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा व्यवस्थित आता आपण ही हाताने फिनिशिंग देत व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतलेलं आहे। तर बघा समोरचा प्रिन्स कटचा भाग आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने, एक सुईचा आणि एक उलट। तर बघा आपल्याला खालून याचा वाला भाग असा जोडीत यायचा आहे व्यवस्थित दम्माने। तर बघा व्यवस्थित असं जोडीत यायचं आहे। एकदम कोपरे मस्त आपली जोडले गेले पाहिजे। आपण कटोरी जोडतो सेम तसंच आपल्याला प्रिन्स कट भागचा हा पण तसाच जोडायचा असतो, फक्त हा खालून जोडायचा असतो। तर बघा व्यवस्थित आपल्यावाली लेवलनी झालेला आहे। तर बघा याच्यावरती आपल्याला परत एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे 2 टिपा मारून घ्यायच्या आहे पक्क्या। तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे। तर बघा व्यवस्थित झालेला आहे। आता इकडचा भाग पण आपण जोडून घेऊया, खालूनच जोडून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने। तर बघा समोरचा भाग जोडून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपला भाग झालेला आहे। तर बघा आता आपल्याला याला समोरची कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा इथं कंबरपट्टी घेतलेली आहे मी 1.5-2 इंच। तर बघा आता आपल्याला असं उलटं ठेवून घ्यायचं आहे, या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा अर्धा इंचाला कमी किंवा अर्धा इंच तुम्ही अशी टीप मारू शकता। तर बघा व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। जशी आपण कमराला पाठीमागच्या टीप मारतो तशीच आपल्याला समोरच्याला पण टीप मारून घ्यायची आहे। तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड अस्तर कट करून घ्यायचं आहे। तर बघा याच्यावरती आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा दाब टीप देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती असं लेवल धरून आपल्याला याच्यावरती टीप मारायची आहे। तर बघा या पद्धतीने थोडं अर्धा इंच आपल्याला मध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित आता आपण टीप मारून घेऊया। तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे। तर बघा समोरचा भाग आपला रेडी झालेला आहे। तर बघा समोरचा भाग रेडी झाल्याच्या नंतर आता आपण पाठीमागचा भाग रेडी करून घेऊया। तर बघा पाठीमागचा भाग घेतलेला आहे। तर बघा हे पण आपल्याला तसंच सेम ठेवून घ्यायचं आहे। तर बघा याचं पण आपल्याला अस्तर जे आहे त्याची पण आपल्याला मध्ये घ्यायचं आहे। जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे। आणि बघा कॅनव्हासचा सुद्धा आपण गळा करून घेतलेला आहे, त्याचा पण आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही। तर बघा व्यवस्थित पिना पॅक करून घेतलेला नाही, आपल्याला अशी गळ्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। जिथं पेनाने मार्किंग करून घेतलेलं आहे, कापड आपल्याला सोयीचं ठेवायचं आहे, त्याच्यावरती अस्तर आणि मग कॅनव्हास। तर बघा या पद्धतीने आता जिथं आपण पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे तिथं आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे। तिथं आपला कोपरा आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित कोपरे वगैरे व्यवस्थित निघते। तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर परत असं इथं कोपरा आला का परत आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला गोलाकार असा टीप मारून घ्यायची आहे। तर बघा इथं कोपरा आल्याच्या नंतर परत सुई ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला एकदम समजून असं या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा। आणि एकदम सुंदर सुंदर असे व्हिडिओ टाकलेले आहे ब्लाऊजच्या पण आणि कटिंग पण, बाही डिझाईन पण, त्या पण तुम्ही नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी, समजणं असं। तर बघा या पद्धतीने आपली अशी टीप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला सेम अशीच टीप इकडच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे। तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी टीप मारून घेतलेली आपण व्यवस्थित। तर बघा आता आपण थोडं आपण असं ठेवायचं आहे आणि बाकीचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा कॅनव्हास, अस्तर आणि ब्लाऊज पीस, तर बघा तिन्ही पण कट करून घ्यायचे। तर बघा ही दोन आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। मी तो ओपन ठेवणार आहे, म्हणजे पाठीमागच्या हुकचं तयार केलेलं आहे मी। तर बघा असं कट करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती छोटे छोटे आपले कट मारून घ्यायचे आहे व्यवस्थित, म्हणजे कट मारले का व्यवस्थित फिनिशिंग वगैरे येते। तर बघा कट वगैरे मारून झालेले आहे आपलेवाले। तर बघा इथं थोडंसं आपण कॅनव्हास असा कट करून घेऊया, म्हणजे याच्यावाले पलटायला एकदम सोपं जाईल। तर बघा या पद्धतीने आता आपल्यावाला कॅनव्हास गेलेल्या आहे अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसाच्या दोन्हीच्या मध्ये। तर बघा ही पण एकदम सोपी पद्धत आहे कॅनव्हास घालायची। तर बघा याला अस्तर वगैरे जोडायची काही गरज नाही कॅनव्हासला।
मध्ये गेलेलं आहे. तर बघा ते ब्लाऊज पीस असं जाडमधलं असलं तर तुम्ही कॅनव्हास असा पण घालू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. नाही तर तुम्ही विदाऊट पण बाजूला अस्तर लावून पण कॅनव्हास टाकू शकता. तर बघा व्यवस्थित कोपरे वगैरे आपण काढून घेतलेले आहे. पेनाने मी याचे टोकं काढून घेतलेले आहे व्यवस्थित. तर बघा याच्यावरती आता आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला अशी दाबटीप द्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी टीप काटोकाट आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे व्यवस्थित. तर बघा या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता आपण अशी टीप मारून घेऊया. तर बघा हे 34 साईजचा घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस, म्हणजे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि याची मी कटिंग टाकलेली आहे. 34 साईजचीच कशी कटिंग करायची आहे ती पण तुम्ही नक्की बघा. व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने याची कटिंग दाखवलेली आहे ती पण तुम्ही बघा. आणि दुसऱ्या भागामध्ये हे मी समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग जोडून दाखवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि ह्यो पण नक्की बघा. एकदम व्यवस्थित आहे. दोन्ही एकाच याच्यामध्ये म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळं एवढं एका याच्यात शक्य नसतं टाकायचं. त्याच्यामुळे मी याच्यावाले 2 भाग केलेले आहे आणि बाही तिसऱ्या भागामध्ये दाखवणार आहे. याची बाही पण मी डिझाईनची बनवणार आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. मी ती उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे, म्हणजे याचे 3 भाग होणार आहे. तर बघा याच्यावाला अस्तर पूर्ण करून पॅक करून घेतल्याच्यानंतर ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अस्तर लेवल. तर बघा कट करून घेतलेला आहे आपण व्यवस्थित. तर बघा एकदम व्यवस्थित आपलावाला गळा असा पाठीमागचा तयार झालेला आहे. तर बघा आता आपल्याला याचवाला मध्य घ्यायचा आहे व्यवस्थित. एकदम व्यवस्थित लेवल घ्यायची आहे आणि मध्यातून आपल्याला इथं कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला मागच्या हुकचं करायचं आहे म्हणून हे असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर बघा हे 2 कापड घेतलेलं आहे, म्हणजे अस्तर घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि एक आपल्याला खालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक असा वरतून अस्तर घ्यायचा आहे, म्हणजे एक झालं हुकपट्टी आणि एक झाली लुकपट्टी. तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं ब्लाऊज पीस आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आणि असे आपल्याला याची ही वरतून लेवल घ्यायची आणि ही आपल्याला खालून अशी या पद्धतीने व्यवस्थित लेवल घ्यायची आहे अशी मुडपून. तर बघा ही झाली हुकाची, ही झाली काजाची. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा ही आपल्याला ती झाली हुकाची आणि ही झाली आपली हुकं गुंतवायची पट्टी. तर बघा ही अशी उरतून घ्यायची आहे आणि याला अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा उरलेलं आपल्याला अस्तर वगैरे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा आपलं दोन्ही पण तयार झालेलं आहे व्यवस्थित. तर बघा आता ते झाल्याच्या नंतर आता आपल्याला मध्यातून 4 इंच तिकडून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला असे मागचे टक्स तयार करून घ्यायचे आहे. तर बघा दोन्ही पण मी टिपा मारून घेतलेले आहे. तर बघा मागचे टक्स आपले तयार झालेले आहे. एकदम आपली लेवल आलेली आहे. तर बघा आपण पहिले आता समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग आधी जोडून घेऊया आणि मग याला पाठीमागची कंबरपट्टी जोडून घेऊया, म्हणजे आपली लेवल खालीवर व्हायला नको. तर बघा आपल्याला असं सुईचे कापड ठेवून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित आणि थोडीशी अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपण हे उलटसुलट करणार आहोत. एकदम किंचित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे शोल्डरला. तर बघा शोल्डरला अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अर्धा इंचाने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा याच्यावरती 2 टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला, म्हणजे हे पक्क व्यवस्थित पक्क होऊन जाईल. शोल्डर वगैरे धागे वगैरे निघणार नाही. तर बघा आता इकडचं पण सेम तसंच करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडचे आपले पक्के झालेले आहे शोल्डर. तर बघा व्यवस्थित झालेले आहे. तर बघा आता आपल्याला असे दोन्हीची लेवल धरून घ्यायची आहे दोन्ही भागाची आणि तिथून आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जेवढं कापड उरलेलं आहे तिथून आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे. तर बघा व्यवस्थित दोन्ही पण वरतून आपल्याला लेवल घ्यायची आहे आणि तशी आता आपल्याला ही कंबरपट्टी जोडायची आहे. तर बघा मी इथं 1.5-2 इंच पट्टी घेतलेली आहे. तर बघा आपल्याला अशी इथून लेवल घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा इथून आपल्याला अशी लेवल घ्यायची, आपल्याला अशी अर्धा इंचाला किंवा अर्धा इंच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आणि आपल्याला अशी थोडंसं हे करून आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. दाबटीप द्यायची आहे आपल्याला. दाबटीप दिली का फिनिशिंग एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. तर बघा अशी एकदम लेवल धरून आपल्याला याच्यावरती असा टीप मारून घ्यायची अर्धा इंच मध्ये दुमडून. तर बघा अशी आपल्याला मध्ये दुमडून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपलीवाली कंबरपट्टी तयार झालेली आहे पाठीमागची. तर बघा उरलेलं कापड कट करायचं, धागे कट करायचे. आता इकडची पण आपण सेम तशीच जोडून घेऊया. तर बघा दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहे. तर बघा मी परत एक नॉट बनवून घेतलेली आहे मागच्या गळ्याला लावायला. तर बघा ही समोरची आहे आणि आता आपल्याला पाठीमागं इथं मी बनवून घेतलेली आहे आणि त्याला लटकन पण बनवून घेतलेलं आहे. तर पाठीमागून तुम्ही शिवचं बटन लावलं तरी पण चालन, पण मी नॉट लावलेली आहे.
तर बघा आता ही पॅक करून घेऊया दोन्ही साईडनी दोन्हीकडचे. तर बघा ही पॅक करून घ्यायचे. तुम्ही शिवचं बटन पण लावू शकता. तर बघा दोन्ही पण नॉट लावून झालेलं आहे, समोरची पण पाठीमागची पण. तर बघा आपला समोरचा पण पाठीमागचा भाग एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे. बाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नंतरच्या भागामध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला कशी आजची डिझाईन वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.